मी आहे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावरती ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। मनोज जरांगे राहत असलेल्या घराची टेहाळणी करण्यात येतेय। 2 ड्रोनच्या माध्यमातून ही टेहाळणी होतीये। 2 दिवसांपूर्वी देखील असेच ड्रोन फिरताना दिसलेत। आज देखील रात्री 9:30च्या सुमारास काल रात्री 9:30च्या सुमारास अंतरवाली सराटी आणि मनोज जरांगे राहत असलेल्या घराची टेहाळणी होत असल्याचं पाहायला मिळालं। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराहट पसरली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे यांनी। आपण बघू शकतो की अंतरवाली सराटी या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं आंदोलन करत होते त्या आंदोलन स्थळाच्या आणि मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या स्थळाची ड्रोनच्या द्वारे टेहाळणी करण्यात आलेली आहे। आपण या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे। दादा, मला काय सांगाल की तुमच्या काल आणि परवा 2 दिवस या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्यात आलेली आहे, नेमका हा काय प्रकार आहे? नाही, आता ते काय मला बी नाही माहिती, परंतु काय चालू असतंय। आम्ही काय कोणी ड्रोन काय लावले आणि काय लावले, यांची विचारशक्ती की मी कसाच निष्ठा विकू शकत नाही, मी मॅनेज होऊ शकत नाही। आता एवढं टोकावर आणून ठेवलंय आरक्षण की आता मिळण्याच्या उंबरठ्यावर आहे। मग याला कसं आता बदनाम करून तरी बाजूला काढा, काहीतरी व्हिडिओ करा, काहीतरी रेकॉर्डिंग करा, काहीतरी कुटाने करा, खोटं नाटक बनवा आणि अडचणीत आणा, किंवा त्याला त्या माध्यमातून हे करून बघा त्याच्यावर हल्ला होतोय का, वळ्या फिळ्या घालता येतात। तर मी नाही भेद बाबा, मी क्षेत्रीय मराठा आहे, मी भेद पेत नसतो। एकदा मैदानात उतारलो मागे जात नाही, कारण क्षेत्रीय मराठ्यांचा धर्मच आहे। एकदा लढाईत उतरायचं नाही, एक तर विजय घेऊन वापस फिरायचं, नसता विजयाचा टिळा लावल्याशिवाय वापस यायचं नाही, नसता मरूनच वापस यायचं। ही क्षेत्रियाचा धर्मच आहे। मला काय सांगाल, 29 ऑगस्ट पासून तुम्ही आंदोलन सुरू केलं होतं, त्यानंतर लाठीचार्ज झाला, त्यानंतर तुमच्या आंदोलनाला सरकारमधल्या काही मंत्र्यांनी अनेक नेत्यांनी सुद्धा विरोध केला, त्यानंतर तुमचे सहकारी फोडण्यात आले, त्यानंतर तुमच्या विरोधात तुमच्याच अंतरवालीच्या वेशीवर या ठिकाणी ओबीसी आंदोलन उभं करण्यात आलं आणि आता आपण बघू शकतो की तुमच्यावर ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी होती। नेमका हा प्रकार कोण करतोय? तुम्हाला असं का वाटतं की हा प्रकार कोण करत असेल? नाही, ते कोण करतंय नाही माहिती, पण सरकारनं किती सहकारी फोडले तरी त्यांनी त्याच्यानंतर तेही काही बोललेले नाहीत, कारण त्यांनाही माहिती की आपला समाज अडचणीत आणून काय उपयोग नाही। कारण त्यांचंही मराठा रक्त आहे आणि ते जागा झालं की आपण बोललो तर आपला समाज अडचणीत येतोय, आपल्याच समाजाची हानी होणार आहे, उद्या आपल्याच समाजाच्या पोरांचं वाटोळ होईल आणि मग आपण काय मिळेल। त्यामुळे त्याच्यानंतर तेही बोललेले नाही, त्यांनाही दोष देण्यात मजा नाही। कारण मी काय त्यांनाही सगळ्यांना माहिती, मला काय बोलायचं तुम्ही तोंडच बोलतो, मागून काड्या नाही करत, हे छातीवर हात ठेवून सांगू शकते ते सुद्धा। मग ते कोणी बी असो, ह्या 10 महिन्यात कोणी नाराज झाले असतील, रुसले असतील, ते एकदा बोलले, त्याच्यानंतर त्यांनी तो विषय कायम सोडून दिला। कारण त्यांना माहिती की इथं वाटोळ आपल्या समाजाचा होणार आहे आणि आपल्या समाजाचा आपल्या हातानं आपण वाटोळ होताना नाही बघू शकत। कारण त्यांचंही रक्त मराठ्यांचं असल्यामुळं त्यांचे जात जागी झाली, शेवटी बाकीच्या जाती जाग्या झाल्या, मग हे जागे होणारच। असतील मतभेद ते नंतर बघता येतील, असल काही मनभेद काही नाराज नंतर बघता येतील। त्या भूमिकेत एकदा बोलल्याच्या नंतर पुन्हा ते बोललेले नाहीत। मग नेमका रोष तुमचा कोणाकडे? हे ड्रोन टेहाळणी कोण करत असेल? कारण हा धक्कादायक प्रकार आहे। तुम्ही महाराष्ट्रात जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज एकमूट झालेला आहे। अशातच या पद्धतीची जे ड्रोन टेहाळणी केली जाते, प्रत्यक्षात तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी ड्रोनची जी टेहाळणी होती अशी माहिती सुद्धा समोर येते। याबाबत तुम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे का? कुणावर तुम्ही संशय व्यक्त केला आहे का? नाही, संशय नाही, हे कोणी असू शकतं। कारण काही फायदे उचलणारे असतात, अशा टायमाला फायदे उचलणारे लोक असतात। आपलं करून जायचं आणि त्यांच्यात कुटाकुटी लावून द्यायची, असे काही लोक असतात। त्याच्यामुळं मी खूप सावधगिरीनं काम करतो। कधी पण डायरेक्ट असं कोणावर ऍब्जेक्शन घ्यायचं आणि एखाद्याचं कुटुंब अडचणीत आणायचं, हे मी नाही करत कधी। कारण ते कुटुंब अडचणीत आल्याच्या नंतर त्याला भोगायला लागतं। त्यामुळं मी डायरेक्ट अशी ऍक्शन नाही करत। काय बोलायचं तोंडवर बोलतो, पण समाजात सांगत नाही कधी हे असं घडलं तसं घडलं। आणि पोलीस केस गुन्हा दाखल करायला आणि त्याला आम्हाला वाटत नाही की आम्हाला न्याय मिळत, कारण 10 महिन्यात आम्हाला कधी न्याय मिळालेला नाही। आमच्यावरती लाखो गोरगरिबावरती केसेस झाल्या, आम्हाला घाबरवण्यात आलं, भीती दाखवण्यात आली, असं होईल तसं होईल, पण आम्ही हटलेलं नाहीये। कारण आम्हाला माहिती एवढी संधी आणि ही संधी जर रोखली तर मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ होईल। ही संधी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची, आपला हक्क घेण्याची, आणि याच्यासाठी मराठा समाज पुऱ्या ताकदीनं एक आहे। त्यांच्यात आता गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळेल कशावर? ते कोण आहे, काय होईल, नाव उघड झाल्यावर त्याला कळल।
काय काय दणका असतो ते. त्याला असं नाही कळणार, त्याला आज मजा लागत असेल की आमचं कुटुंब अडचणीत आणायचं, किंवा माझा समाज अडचणीत आणायचा, किंवा माझं आंदोलन अडचणीत आणायचं, तेव्हा मजात असेल, त्याला ती मजा लागत असेल. पण ज्या वेळेस समोर येईल त्यावेळेस त्याला पश्चाताप करायला 1 मिनिट वेळ नसणार आहे, कारण त्यालाही कुटुंब आहे, त्यालाही समाज असणार आहे. त्याच्यामुळे याचे दुष्परिणाम इतके भयंकर होतील हे त्यांनी स्वप्नातही बघितलं नसतं, आणि त्याच्या आयुष्यातली ही भयानक वाईट चूक असणार आहे, पण ती वेळ निघून गेलेली असणार आहे. त्यामुळं हे करणारा करतोय, पहिले उघड तर होतच असतं, एक ना एक दिवस झाकत नाही. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पहिल्यांदा हे ड्रोन केव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघितले का? जसं सरपंचांनी सांगितलं त्यांनी बघितलेलं आहे, गावातल्या नागरिकांनी सांगितलं त्यांनी बघितलेलं, तुम्ही पहिल्यांदा केव्हा बघितलं? नाही, सगळ्यांनीच बघितले, 5-7 दिवसापासून चालू आहे ते रोज. ते सगळ्या गावानेच बघितले, पोलिसांनी सुद्धा बघितले, लय जणांनी बघितले. ते काय असं बघा, ते जवळ येत नाही असं, ते जवळ आले की गोट्यात खाली पडित आम्ही त्या. अरे आम्ही भेटणारे नाहीत बाबा, तू लय वाईट स्वप्न बघतोय, लय मोठी चूक करायला, कोण येतो माहित नाही, लय चूक करायला. एवढं भयंकर अडचणी उभा राहणार आहे आता नंतर, त्याच्या नाही लक्षात यायचं ते कोणी, पण ते काडी लावून चाललंय. मला पण माहिती आहे परिसरातले लोक असे नाहीत. आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन, मतभेदाच्या ठिकाणी मतभेद, वैचारिक मतभेद, सामाजिक राजकीय मतभेद, ते असल्या या इतक्या खालच्या नियतीतून नाही उतरू शकत. म्हणजे इतक्या ते लयच झापा असू शकतं, लयच वाईट नियतीच असू शकतं ते असल्या चालीत जाणं. म्हणजे कारण काय, आमचा रस्ता क्लिअर आहे,